एखाद्या नवीन ठिकाणी गेल्यावर आपण जरा सांभाळून राहण्याचा प्रयत्न करत असतो. कारण जागा नवीन असल्याने आपल्याला ना भाषेची जास्त कल्पना असते, ना माणसांच्या स्वभावाची. असंच काहीसं निलेशचं झालं. निलेश म्हणजे रामवाडी गावात राहणारा अत्यंत साधा आणि गरीब मुलगा. आई शेतात काम करायची आणि वडील शाळेत शिपाई म्हणून काम करायचे. परिस्थिती जरी गरीब असली तरी आपल्या मुलाला काहीही कमी पडणार नाही याची काळजी दोघांनीही घेतली होती. समाजाची परिस्थिती पाहता आपला मुलगा खूप शिकला पाहिजे असं रामभाऊला म्हणजे निलेशच्या वडिलांना नेहमी वाटायचं. कमला म्हणजे निलेशची आई, ती तर इतके कष्ट करायची की तिला कोणतंही काम करताना लाज वाटत नसे. पडेल ती कामं करत राहायची आणि याच जिद्दीने त्यांनी आपल्या मुलाला इंजिनियर केलं. ती रामभाऊला नेहमी म्हणायची, आपण सोसलं तेवढं पुरे बाई, पण आपला निलू खूप मोठा होणार, त्याचं आणि आपलं नाव मोठं करणार. निलेश घरात प्रेमाने निलूच म्हणायचे. गरीब म्हणून रामभाऊ आणि कमलाने दुसऱ्या बाळाचा विचार पण केला नाही. त्यामुळे निलू हा एकटाच. निलू तसा लहानपणापासूनच लाडात वाढला. कुठल्याही गोष्टीची कमतरता आपल्या मुलाला पडू नये यासाठी आई वडील दोघेही प्रयत्नशील असायचे. पण मुळी निलेशचा स्वभावच गरीब आणि कष्टाळू होता, त्यामुळे त्यानेही कधी गोष्टींचा हट्ट धरला नाही. तो लहानपणापासूनच पुस्तके वाचायचा, मैदानी खेळ खेळायचा आणि कधी अभ्यासाची त्याची गट्टी जमली त्याला देखील कळलं नाही आणि त्यानेच मग इंजिनिअरिंगचा निर्णय घेतला. एकतर तो एकुलता एक आणि लाडाचा, मग घरचेही नाही म्हणाले नाही. त्याच्या आईबाबांनी सरपंचाकडून कर्ज घेऊन त्याचं शिक्षण पूर्ण केलं. मुळातच निलेश गुणी मुलगा असल्याने तो चांगल्या मार्काने पास देखील झाला. फक्त एवढंच नाही तर त्याला त्याच मार्कांमुळे चांगली नोकरी देखील मिळाली. पण गोष्ट अशी की हा कॉलेजला असताना घरून येऊन जाऊन करायचा, त्यामुळे मित्रवर्ग फारच कमी. आपला अभ्यास भला आणि आपण भले अशी 4 वर्ष त्याने काढली. आता गोष्ट झाली अशी की त्याला जॉब मात्र पुण्यात लागला. पुणे त्याच्या गावापासून साधारण 250 किलोमीटर. आता गोष्टीच्या सुरुवातीकडे येतो. म्हणजे आपण ज्या नवीन जागेबद्दल बोललो तेच हे पुणे. पुण्याची महती अशी की पुणे तिथे काय उणे. पण आपल्या निलू महाशयांची पुण्याला पाहून तर टरच उडाली. आणि ते होणं साहजिकच होतं. छोट्याशा खेड्यातून आलेलं पोर त्याला एवढ्या सहज झेपेल तर ते पुणे कसं? आपल्या हुशारीच्या जोरावर IT कंपनीत जॉब तर मिळवला, पण आता या नव्या जगाशी कसं जुळवून घ्यायचं हा प्रश्न निलेशला पडला. अगदी भाषेपासून, राहण्याच्या सवयीपासून ते कपड्यापर्यंत बदल करावा लागेल हे त्याला कळून चुकलं. पुण्यात येऊन आणि कंपनी जॉईन करून आता निलेशला 10-12 दिवस झाले होते. एक चांगला फ्लॅट भाड्याने घेतला होता. त्यात अजून 2 मुलेही राहत होते. ते त्याचे चांगले मित्रही झाले होते. पण तरीही त्याला थोडं एकटं वाटायचं. आईबाबांशी रोज बोलणंही व्हायचं, पण तरीही तो पुण्यासारख्या एवढ्या गर्दीच्या ठिकाणी थोडा एकटाच पडला होता. साधारण महिन्याभरात त्याला आजूबाजूच्या ठिकाणांची माहिती झाली. विकेंड्सला मग तो बाहेर जाऊ लागला. त्याच्या राहत्या फ्लॅटपासून साधारण 4-5 किलोमीटर अंतरावर एक खूप छान जागा त्याला सापडली. तिथे खूप लोक फिरायला यायची. मग हा पण विकेंडला तिथे येऊ लागला. बरोबर काही पुस्तके घेऊन यायचा आणि सूर्यास्त होईपर्यंत तिथेच बसून वाचायला त्याची मज्जा यायची. जागेची खासियत अशी की तिथे सूर्यास्त खूप छान दिसायचा. असाच एकदा तो तिथे आलेला असताना त्याला एक मुलगी तिथे बसलेली दिसली. म्हणजे निलेशला त्या मुलीकडेच बघायचं होतं असं नाही, पण एकंदरीत तिच्या चेहऱ्यावरून ती कुठल्या तरी टेन्शनमध्ये आहे असं त्याला वाटून गेलं. पटकन जावं आणि तिच्याशी बोलावं असं निलेशला वाटलं. पण हा राहिला गावाकडचा, कधी मित्रांशी धाडकन बोलला नाही तर त्या मुलीशी बिचारा काय बोलणार. पण त्याच्या डोक्यात आता त्या मुलीबद्दल चक्र फिरायला लागलं. पण फक्त विचार करण्यापलीकडे तो काहीच करू शकत नव्हता. त्याचवेळी त्याला हे पण वाटून गेलं की आज रविवार आणि उद्या ऑफिस, म्हणजे पुन्हा भेट नाही. आणि याच विचारांच्या गर्दीत तो पुण्याच्या लोकांच्या गर्दीला मागे टाकून फ्लॅटवर आला. जेवण वगैरे झालं आणि बेडवर पडला. पण पुन्हा त्या मुलीचा चिंतातूर चेहरा डोळ्यासमोर त्याला आला. त्याला एक कळत नव्हते की अचानक भेटलेल्या या मुलीसाठी त्याला एवढी काळजी का वाटावी. पण तरीही त्या मुलीचा चेहरा त्याच्या डोळ्यासमोरून हटेना. ते कुरळे केस, मोठे डोळे, कपाळावर लावलेली नारंगी कलरची टिकली, वारा आलं की हळूच गालावर खेळणारी केसांची बट आणि कुठल्या तरी विचाराने काहूर उठलेला तो गोल चेहरा त्याला स्पष्ट दिसत होता. पण शेवटी आपोआपच त्याला झोप लागली. ऑफिसमध्ये आल्यावर तो कामात तिला जरा विसरला, पण घरी आलं की पुन्हा तेच.
पण मग त्यानेच मनाची समजूत घातली की ती एकदा भेटली आणि गेली, आता आपला आणि तिचा काहीही संबंध नाही. असेच 2-3 दिवस गेले. तो घरी पैसेही पाठवू लागला होता आणि विकेंडला तो ठरल्याप्रमाणे त्या जागेवर आला. त्याने इकडे तिकडे पाहिले, पण ती मुलगी कुठेही दिसत नव्हती. मग तोही वाचण्यात दंग झाला. थोड्या वेळाने जेव्हा त्याने वर पाहिलं तर ती मुलगा पुन्हा त्याच जागेवर आणि पुन्हा त्याच चिंतातूर मनस्थितीत. पण आज मात्र निलेशला राहावलं नाही, म्हणून तो लगेचच तिच्याशी बोलायला गेला. घाबरत घाबरत इकडे तिकडे पाहत त्याने विचारले, एक्सक्यूज मी, तुम्हाला काही अडचण आहे का? तेव्हा त्या मुलीने पटकन दचकून वळून पाहिलं, अगदी एखादी तंद्री तुटल्यासारखं, आणि विचारलं, तुम्ही कोण? मग निलेशनं सगळं खरं सांगितलं, कसं त्यानं तिला मागच्या वेळी पाहिलं आणि काळजी वाटली म्हणून बोलला. त्याच्या बोलण्यावरून तिलाही तो एकदम डिसेंट मुलगा वाटला आणि मी सायली, इथे जॉब करते, अशी छोटीशी ओळख करून दिली. त्याला बसायला सांगितलं. दोघांनी खूप वेळ गप्पाही मारल्या. त्यातून त्याला तिच्याबद्दल कळलं की तिला या जगात कोणीही नाही आहे. 2 वर्षांपूर्वी आई वडील ॲक्सिडेंटमध्ये वारले आणि कशी ती एकटी पडली आणि त्यांच्या आठवणीत ती इथे येऊन बसते. एवढ्या सगळ्या गप्पात दोघांची चांगली ओळख झाली आणि दर विकेंडला ते भेटू लागले. दोघांचे फ्लॅट एकमेकांपासून जास्त दूर नव्हते, त्यामुळे ते कधी कधी जेवायला, फिल्म बघायला पण जाऊ लागले. जेव्हा सायली निलेशबरोबर असायची तेव्हा ती बिलकुलच ओके असायची, पण एकटी असली की ती आईवडिलांच्या आठवणीत कासावीस किंवा घाबरी व्हायची. निलेशला हे कळायला मार्गच नव्हता, कारण त्याच्याबरोबर ती एकदम खुश असायची आणि जरी कधी अस्वस्थ वाटली तर ती निलेशला सांभाळून बोलून जायची. आता दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. निलेशनं तर घरी पण सांगितलं होतं की त्याला एक मैत्रीण आहे. दोघांचा विकेंडला भेटण्याचा प्लॅन ठरलेला असायचा. सूर्यास्त होईपर्यंत बसायचं आणि मग आपापल्या घरी जायचं. निलेशला सायली आता आवडायला लागली होती. तिचा सहवास त्याला हवाहवासा वाटायचा आणि दुसरीकडे सायलीचा ट्रॉमा आता वाढत चालला होता. निलेशने एक दिवस त्याच्या मनात काय आहे हे सायलीला सांगायचं ठरवलं आणि त्याच तयारीत तो नेहमीच्या जागेवर आला. खूप वेळ वाट पाहिली, पण सायली आली नाही. त्याला कळेच ना की ही का आली नाही. शेवटी सूर्यास्त झाला आणि वैतागून तो घरी गेला. त्याला खूप अस्वस्थ वाटलं. एकतर त्याच्या आयुष्यात पहिल्यांदा आईबाबानंतर कुणीतरी एवढं जवळचं त्याला वाटलं होतं. त्याने तिला खूप फोन केले, पण लागत नव्हता. तिच्या फ्लॅटवर गेला, पण ती नव्हती. त्याला काहीच कळेना. पण मात्र सायलीला एक गोष्ट लक्षात आली की तिचा ट्रॉमा तिला मेंटली कमकुवत बनवत आहे. आणि हेही कळलं होतं की निलेशला ती आवडायला पण लागली आहे. पण तरीही मी त्याला आता भेटणार नाही. माझा ट्रॉमा मी त्याला देऊ शकत नाही. माझ्यामुळे मी त्याला दुःखात बुडवू शकत नाही. त्याचं आयुष्य त्याला सुखात घातलं पाहिजे. आणि याच कारणाने ती त्याची टाळाटाळ करू लागली. स्वतःचा ट्रॉमा स्वतः सहन करू लागली. पण इकडे निलेशला मात्र तिच्या आठवणीत त्रास होऊ लागला. त्याला या गोष्टीचं दुःख जास्त वाटू लागलं की तो सायलीला हेही सांगू शकला नाही की ती त्याला आवडते. तो खूप विचार करू लागला आणि प्रत्येक विकेंडला त्या नेहमीच्या ठिकाणी तिची वाट पाहू लागला. सायली हे सगळं दुरून पाहायची, पण निलेशला भेटणं मात्र टाळायची. एक दिवस सायलीने ठरवलं की आता बस, असं लपून चालणार नाही. आता आपण त्याला भेटून सगळं सांगू आणि तू कृपा करून मला विसर, असं सांगून टाकू. या विचारातच ती बरोबर विकेंडला नेहमीच्या जागेवर आली, पण निलेश तिथे नव्हता. तिने इकडे तिकडे पाहिलं, पण तो दिसेच ना. शेवटी एका झाडाखाली एक पुस्तक तिला दिसलं आणि त्यातून बाहेर आलेली एक छोटीशी चिठ्ठी. त्यात निलेशनं लिहिलं होतं, आय लव्ह यू सायली. आणि याच चिठ्ठीच्या मागच्या बाजूस, आय क्विट अँड आय एम सॉरी. तिने गपकन पुस्तक झाकलं. टचकन डोळ्यात पाणी आलं. पुस्तकाचं नाव होतं सूर्यास्त. तिने आकाशाकडे पाहिलं, पण सगळीकडे काळे ढग. तो एकत्रचा शेवटचा सूर्यास्तही तिच्या नशिबी आला नाही.